औचित्यवाडी. बरं झालं कडे येत आहे. मला आताच आणली होती 10 दिवस झाले ती चप्पल. आलाय कुत्र आहे ना लय दलिंद्री राव. माझी चप्पल दिसत त्याला. नाही त्याला आहे ना बघ तू दिस रे कुठं आज. माझी चप्पल दिसत होय त्याला. त्याला आज सुट्टीच नाही. फक्त तू दिस रे कुठं मग तुला सांगतो. तुला चालला आराम के साथ बसला होय तू. थांब बापू. ऐक कोणत्या मेल्या मुर्द्याने मारला बाई. सुगंधाला लागला. जा काय ठराव यार. वहिनी ओ वहिनी लागलाय दगड तुम्हाला. लय जोरात लागला रे घ्या. चला चला जाऊ ना. चला हळू हळू जाऊ ना. चला माझ्या संग चला जाऊ हळू. खरं वाटतं ना रे आता. बापरे. इथे होतो इथे लय दुखू लागलं हो शामराव. दुखणारच ना. एवढा मोठा दगड लागलाय आणि थंडीत तर अजून दुखतं माहितीये का. तेच ना असं कणरल्या अंजला सनसन होऊ लागला आता सगळं. काळजी घे थोडी. आता आंघोळ करता यायची नाही 2-3 दिवस तुला त्या पट्टीमुळं. नाही डोकंच धुणार नाही आता. तसं कर मग. खांद्यापासून खाली करता. हा ते काय होईल नाही तर पाणी जाईन त्यात अजून दुख वाढेल. ते थंडीत एक तर लई चिक जळतं. केवढी कोच पडली अहो. येडी काय 4 टाके पडले तर. तेच ना. सत्यम झालं भाऊ इथं बसला होय तू. मग काय करायचं. तसेल ते वहिनीला हाणलं तू. कोणत्या वहिनीला. सुगंधा वहिनीला. डोक्या बिक्या पडला कधी गे. मी काय आणू त्या सुगंध वहिनीला. अरे या डोळ्याने पाहिलं. या डोळ्याने तू आणलंय त्यांना. 3 टाके पडले त्यांना डोक्याला. ओय बोळाचं आळ नको घालू. म्हणजे आल्यावर एका फाटक्यात खाली पाडीन. मी काय आणू त्या सुगंधाला. मला काय पडलं तिचं. मी काय हाणू. अरे या डोळ्यानं नसतं पाहिलं ना मन प्रश्न दुसरा असता. काय पाहिलंय तुझ्या डोळ्याने. मी आणलंय. हा मी आणलंय. हा. मकर आळ नको घेऊ बरं का. ठीक आहे मी आणलेलं नाही सुगंधा. पण ते जाऊ दे आता. नाही हाणलं नाही तो ते मान्य. पण आहे ना आता भेटायला तर जाय त्यांना. त्यांना म्हणा चुतलं मी चुतून आणलं. कुणाला. तिला. हा मी आणलोच नाही. तुम्ही खायला भेटायला जाऊ. काय संबंध नाही भाऊ. भेटायला बिटायला नाही जाणार. आणि आळबीळ घेऊ नको. चल निघ. मकर नको डोकं उठू माझं. अरे जालू मी पाहिलंय रामा डोळ्याने तू हाणलं त्यांना म्हणून. पाहिलं मग मी काय करू. मी फाटकं टाकीन बरं का. ठीक आहे मी आणलेलं नाही तिला. चल निघ. मग तू त्या माणसं मारायला आलात ते. कोण. कुणाला मारलं. आणि त्या वहिनीला. कुणाला. वहिनीला. मी मारले वहिनीला. हा. डोक्यावर पडलं काय रे तू भायथड घ्यायच्या. चल निघ. मी आणलंय म्हणतोय. पाय पाय काय पाय. पाय पाय काय पाय. अरे आणून नाही म्हणतोय तू. नाहीच आणलं मी. मरू दे तिकडे जाऊ दे. तिने मेली तर मेली. असं ना. मी आणलं काय. असं ना काय. असं ना. पाहतो. हा काय पाहतो बघ. त्या झाल्याला काय करावं राव. अक्कल नाही का त्याला. बरं मी त्यांचं कधी नाव पण घेत हा ना. नाही कशाला. गेलो त्याच्या आले तर मग त्याला म्हणलं त्याला आणलं ते वहिनीला दादा. हा ते म्हणतो मी तर ते आणला नाही होऊन पडलं ते पोरं. तू म्हणायचं ना मग. म्हणलं ना त्याला मी माझ्या डोळ्याने पाहिलं. म्हणलं वहिनीला तो दगड आणलेला. मग हा त्याला म्हणलं अरे तू भेटेल तर चल म्हणलं. आणलं त्यांना घरी. तो नाही माझा संबंध. हा मी त्याला भेटल नाही म्हणे. आणि ती मिली तर मिली म्हणे. मला त्या घेण नाही म्हणे. काय म्हणला. हा मिली तर मिली मला त्या सगळा उलट्या काळजाचा आहे. म्हणजे स्वतः दगड हाणून पुन्हा भेटायला यायचं नाही. पुन्हा म्हणतो मेली ते मेली. हा त्याला ते खरं आहे ना. त्याला काय सुताक पडायचं का. हा अरे आपली सुगंध आहे. ईद एकटी राहते. तिचा नवरा तिकडं. आपण काळजी नाही घ्यायची मग कोणी घ्यायची. म्हणजे स्वतः हाताने दगड मारायचा आणि पुन्हा नाकबलेलं येऊन पुन्हा असं म्हणायचं. हा तू काही खोड काढली होती का त्याची. अहो शामराव मी त्यांची कशाला काही खोड करू. मला माहिती त्यांचा स्वभाव कसा आहे म्हणून. झाल्या ना नावाचा झाल्या आहे तुला सांगतो. लय खोडीचा. तू त्याला साधी चहाला जरी नाही म्हणली असली ना तरी डोक्यात राग घेऊन ये ना. तुला दगड मारायला बसलाय तू. वहिनी तुम्ही ना इथं बसून तर उपयोग नाही. तुम्ही ना पोलीस स्टेशनला चला आणि त्याच्या नावावर आहे ना कंप्लेंट करा. तसं तो ना सोपावणी सरळ नाही व्हायचा. सरळ करू त्याला. अरे पोलीस केस करून काय होणार आहे सांग बरं मला. त्या आधी तो काय करेन माहिती आहे का. पोलीस म्हणून मी हाणलाच नाही. तू म्हणशील मी बघितलं. तू कोण विश्वास ठेवणार आहे सांग बरं. तो तुला लगेच नाही म्हणून पडन तू. आणि काय होईल सुटला की झाला परत मोकाट. उलट आपण पोलीस केस केली तर काय होईल माहिती आहे. डोक्यात अजून राग घुसन. कळलं का. त्याच्यामुळे सरळ. खून का बदला खून. फत्तर का बदला फत्तरच. हा तुला सांगतो आपण तिघांनी म्हणून अशी गेम करायची ना. भंगा भंग त्याचं डोकं फोडायचं तुला सांगतो मी. तू फक्त माझं ऐक. चल कसं करायला हा आपण बरोबर करू. चल
ग नका ना शामराव, ऐका ना आता माझं कुठलं त्यांचं कुठं फोडायचं तू आता? ऐक ऐका ऐक काय आलं सुगंधा हिरोईन झाली काय अशी पट्टी विट्टी लावून एकदम छाप मध्ये अहो, नाही हो सदा भाऊ झाल्या नाही काय तीर्थ डोक्याचा हा त्याने दगड हल्ला नाही त्या डोक्यात हा आणि नाही म्हणून बदलून पाडला परत नाही म्हणून पडला डिग्याने पाहिलं हाणल्याला डिगे त्याला म्हणला अरे माझ्या डोळ्याने पाहिलाय मी तुला दगड हाणलाय तो म्हणला मला काही घेणं देणं ह्यो म्हणलं भेटायला तरी जाय तो म्हणला काय संबंध माझा मी दगड हाणला नाही ती कोण आहे मई मेली ते मेली आ? असं म्हणला आता सदाभाऊ यांचं असं म्हणणं आहे शामरावचं का आपण बी जाऊन त्यांना दगड मारून त्यांचं डोकं फोडू चांगलं वाटतं का बरं आपल्याला? नाही नाही मनाला वाटत नाही पण काही गोष्टी आहे ना योग्य वेळी केल्या पाहिजे हा मला सांग तुला आता त्रास होतोय बरोबर आहे की नाही तू त्रास विसरून गेले नंतर विसरून जाशील ना हा. त्याला तेवढा त्रास आता झालाच पाहिजे सदा भाऊ हा पत्थर का जबाब इटशे नाही आता ह्यो काळ बदललाय पत्थरचा जबाब आहे ना चांगला अंकुचेदार पत्थरनी द्यायचा हा लोक जागेवर 4 राहतात. टक्के पडले ना त्याला 8 टक्के पडले 8 निदान 6 तरी अर्धा डझन कशाला पण सदाभाऊ नाही नाही तो मिली तरी चलन सांगा बरं तुम्ही अरे इतकं तुझ्याकडे खातोय कशाला काही म्हणलं सुगंध हा. काही एवढे लाड पुरवणारा माणूस अरे त्याने चूक मान्य करायची ना तो पदरात घेतली असती ना तुझा पदर किती मोठा आहे काय म्हणले? मनाचा पदर किती मोठा आहे ते म्हणायचं हा मी काय म्हणतो हा. स्वतः तुम्ही जरा आमच्या सोबत तुमचा नेम लय डेंजर आहे मला माहिती नाही माझा नियम आहे पण ज्याला मारायचंय ना त्यालाच मारितो आता कसं आहे हिच्या प्रश्नाचं उत्तर ते देत नाही भेटायला येत नाही आता हिने प्रश्न विचारायचा तुला आहे ना एकदम मी अंकुचीदार दगड देतो कसा मारायचा ती सांगतो बरोबर 6 टाके हा अजिबात कमी नाही जादा नाही तू घाबरू नको, हा. लय जणाच्या शिकाळ्या फोडल्यात एका ठोक्यात पहिलं होल दुसऱ्या ठोक्यात दुसरं होल तिसऱ्या ठोक्यात तिसरं वळ तू फक्त त्याला दगड मार त्याची शिकाळी सुद्धा मीच फोडीतो. ओ सदाभाऊ हा. शीतळी म्हणजे काय हो शिकाळी माहित नाही तुला नाही माणूस गेला ना त्याच्या भोवती 3 येडे नाही घालीत का गागर धरून हा हा तिला शिकाळी म्हणतेत मग तुमची अय माझ्या शिकाळीची नको काळजी करू तो हात नाही पुरायचा माझी शिकाळी फोडायला असा 6 फुटी माणूस लागेल वतनदार घराने वतनदार घराने चला माझी शिकाळी फोडायची चला. चला नियम धोरण झालं तुला सांगू तुम्ही हा. होक बसलाय सुगंधा एकदम टोकदार होक पाठीमागून मारला ना इकडून 3 टाके आणि इकडून 3 टाके विशेष 6 टाके एकदम हांदर चला चांगल्या कामाला वेळ घालायचा नाही जोरात लागलो पुण्याचं काम आहे त्या अर्जुनाच्या मनात सुद्धा असे 100 प्रश्न आले कृष्ण म्हणला अधर्म आहे हो हा ही धर्माची लढाई आहे मार हा मार थांब थांब अरे अरे, खोकला. ठोकला ना सदा भाऊ असं नाही होणार मग काय करतो माहितीये का हा त्याच्या समोर उभा राहतो हा. त्याला गप्पात गुंतवतो हा. म्हणजे तो हलणार नाही मग तू टोला टाक चल 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 म्हणजे आता ते उठून गेला ना जालू ए जालबा अरे थांब ना कम पळतोय सुगंधा 1 नंबर चान्स आलाय अरे काय भेट नाही गाठ नाही ते दगडी टाकून हे बघ आता दुसरा आहे अयो एवढा हे, अरे काय नाही बाबा चप्पल शांत हा 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 सकाळी मी बघतो नाही खडी अयो अयो, श्याम्या. शामरावलाच लागला चमक बिमक निघली का काय नाही नाही मग काय नाही जाय तू अरे तुला नियम आहे का नाही आता मला काय माहिती ते खाली वाटणार आहे ते- शा- काय ते चालायला हाणायचं का मला हाणला तो अरे पण हाणून हाणायचा तर अहो, छात पण मी बारीक दगड घेतला तर यांनी मला लय मोठा दिला अरे मला हाणायला दिला ते जाल्याला हाणायला दिला होता आता तो खाली वाकले ते मला माहित विचारून वाकले का बरं आता कसं करायचं आता नाही बघू आता कोण नाही जाणार भाऊ आता हा आता आहे ना तोच हा काय तोच वाघीन व्हायचं नळडीचा घोट घ्यायचा एवढे बिबट्या फेरात येत लोक घाबरत मग मी येत काय बिबटे बिबटे काय बिबट्याच्या पुढं वाघीन आहे चला चला पटकन चला. चला पुढे परत सापडून त्यो जाता चांगला गोटा टाक त्याच्यात आता भास्कर तू नादी लाव त्याला तू बारीक आहे दगड आहे ना ह्या मापाच्या वरून गेला पाहिजे याला लागायच नाही असं हा हा तसं करू आता हा यो 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 यो. चल हा आणि तू दगडाकडे लक्ष ठेव हिच्या नाहीतर वशीन जाय बंदी
थांबा पुढे वय घाबरू नको. आता आहे ना फक्त त्याला नादी लावायचा. हा कार्यक्रमच नेम धरून हाना 606 पडलेच पाहिजे. 6% पडले पाहिजे. हा, धर. चला चला चला. आता वाक्यात सुगंधा राईट नेम धरून मारायचा आता. हा चांगल्या कामाला उशीर नको. हा सकाळी फुटल्या वणीच अरे शिकाळी फुटल्यावर खट्टा आवाज आला पाहिजे. काय नाही भाऊ फोनवर बोलत होतो. असं वय हा काय म्हणतो बात. काय रे अयो ते चालू भाऊजींनी माग वळून बघितलं. बघू दे पण त्या डिग्याला लागला ना दानका. आता आहे ना आता प्लॅन बी. काय? आता समोर समोर लढाई. त्याला माहीत झालंय ना आता समोरून झाणायचा. अहो पण वहिनी तुमचा काय नेम आहे. मी चाललो राहू तरी. ए थांब बाबा लागतो. पहिला द्यावाचा दुसरा द्यावाचा तिसरा नियम लागणार आहे. लागणार आहे. एक काम करा सदाभाऊ हा. तुम्हीच करा आता एक काम. जेव्हा माहित झालं तेव्हा माहित झालं तुम्ही भेट आमच्या माझ्याकडनं मला काही नेम बसत नाही बाबा. आता वतनदार घराने माणूस बघून ठोका पडला पाहिजे. माझ्या घराला नेम काय असतो तुला शिकितो. चाल मग इथून पुढे तुला प्रॅक्टिस होईल. चाल. चला कुत्रे भोकायला लागले रे कुत्रे. आयो आपला काही संबंध नाही. आपला काही संबंध नाही. केलेलं नाही. कोणी आणला सदाभाऊ कमजोर आणला. तुमचा आणि आमचा संबंधच नाही. मी आणलंच नाही डेपुटी. कोणी आणलाय अहो डेपुटी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ व्हायचा तर तिसऱ्याचा तोटा झाला. नाही तिसऱ्याचा लाभ बरोबर चाललाय. तुम्हाला मला संपवायचंय आणि तुम्हाला उपसरपंच व्हायचंय. अरे असं जर याचलं ना तर समोर समोर भिडा ना. बघा तो काय गोटा घे. ए, गोटा. झाला. आणि तो त्याच्यात सामील झाला काय? गोटा होता ना त्यो. त्यांनी बी गोटा खाल्लाय. अरे तुम्ही मग हाणताय का मग दगड अहो लोक? तो मला नव्हता आणायचं. काय झालं डेपुटी तुम्हाला सविस्तर सांगतो. काय झालं? आल्या ना ह्या पुढे ये, पुढे ना हा. सुगंध त्याच्या डोक्यात दगड घातलाय. मी ही ना कारण नव्हता आणला डेपुटी. माय चप्पल कुत्र्याने नेलती. मी कुत्र्याला हाणायला लागलो होतो म्हणून तिला चुकून लागलाय. अरे पण तू तर ना कबूल झाला. मी हल्लाच नाही. आता कबूल झाला. तुम्ही ज्याला दगड आणतो ते काय? किंवा म्हणला सुगंधा मिली तर मिली. गावची शान आहे. अरे भल्या माणसं हो. अरे लागत सुगंध अरे मेली बाबा म्हणल्यावर. हो, पण तुम्ही असं जर लपून हाणायला लागले तर दुसरे गाववाले जाऊ बंदी होते ना. त्याला मस्त पळत पण त्याचं नशीब लय तांडग. यांनी एक खाल्ला यांनी एक खाल्ला. अरे माझ्या जागेवर जर म्हातारा बितारा असतं ना साधा आप्पा बिताप्पा तर बरं हे त्याचं झाले असते. नशीब आज लय हा? स्ट्रॉंग होते. त्यो तुम्ही दगड काय- बरोबर बर का तुम्ही गाव साधून घेतात सदा भाऊ. ए, बरोबर डेपुटी जाताना दिसला आणि ज्याला गोटा हुकून माहेर कस काय बसला मग. ठीक आहे हा? मी जाणून- ठीक आहे गोटा घे ना. घे गोटा घे गोटा घे. दिग्या काय गोटाचा खरं बोल ना. ए खरं आहे घे सांगा हे खरं आहे का काय खरंय त्याने हाणलं होतं नाही, वहिनी. नाही, पाहिलंय आणलेलं. काय का अहो माय चुकून लागला डेपुटी. मी सांगतो अरे माफी मागायची ना. कुणाला बाईनी माफ केला असतं ना तुला. माफी मागू का? मी अरे आता जाले. खरंच हाणला काय तिला? येतो आहे काय डोक्याला लागलं. बरं जाऊ दे भाऊ ते प्रश्न मिटून टाक नाही तो डोक्यात दगड घालते. कोणते मी कसं? मन म्हणा चुकलं बाबा आमचं मन. अब मी काही चुकीत नव्हती. मी कुत्र्याला हाणीत होतो. ही मध्ये आली. आयो आली का? हा माफी म्हणतो माफी माफी मागवतो भाऊ. माझ्याकडून चुकून लागला आता आता हे बघा, हे बघा, हे बघा, लाथों बघा. के भूत आहे ना सुगंधाताई, बातों से सदा नाही भाऊ, मानते. हे बघा अनावधानाने झालेल्या गोष्टी देव सुद्धा माफ करतो. तुम्ही माणसं येतं त्याच्याकडून अनावधानाने झालं. असं जर एकमेकाने हाणायला चालू केलं ना तर अख्खं गाव जाऊबंदी होईल. पण तिने माफी मागून प्रश्न हे करायचा ना. केला ना. केला. आता तुम्ही एक काम करा. वर जाणाऱ्या जाळाला ना लय हवा घालू नका. हा. आता तिथले तिथे मिटू द्या नाही तर अख्ख्या गावाचे डोके फुटतील. जा भाऊ जा. मी नाही आणला. हा जा. चला कुत्रे लय पाळतो. जा तुम्ही बी आता. हा, आणि तू माफी घरी मागितली, नाही आता दगड मोठ्या मानाने हाणायला कर. नको हिंडू. स्पर्धी येत सांगता येत नाही आपलं चला काय. चला